स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, कारण की नशिबाने नाही तर प्रयत्नाने यश मिळतं असा विचार करून कामोठ्याच्या वाफारे परिवारने चालू केलेला आहे वडापावचा स्टॉल। वाफारे जोडप्यांनी त्यांचा हा स्टॉल चालू केलेला तो 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्षापासून ते आपल्या हातची चव कामोठ्यातल्या लोकांना तर देत आहेत, पण अख्खी नवी मुंबईतली लोक इथे त्यांचा वडापाव खायला येतात। त्यांच्या स्टॉलवर तुम्ही जेव्हाही जाल तेव्हा तुम्हाला गरमागरम वडापाव खायला मिळणार आहे आणि कंटिन्यू तिथे वडे बनतच असतात। इथे तुम्हाला नुसता वडापाव दिला जात नाही, तर इथे काका तळतायत मके आणि हे फ्राय मके तुम्हाला वडापाव बरोबर दिले जातात आणि माझे सगळ्यात जास्त फेवरेट आहेत वडापाव बरोबर दिले जाणारे हे फ्राय मके। उकळत्या तेलात काकांनी हे मके टाकलेले आहेत फ्राय होण्यासाठी आणि बघितला तिथे मके फ्राय होऊन निघालेले आहेत, जे दिसायला एकदम जबरदस्त दिसत आहेत। वाफारे वडापाव प्रसिद्ध आहे त्यांच्या घरगुती झणझणीत ठेच्यासाठी। वाफारे वडापाव बरोबर तुम्ही ठेचा नाही खाल्लात तर काय खाल्लात, लोक ठेचाही खातात आणि पार्सल सुद्धा नेतात आणि त्याबरोबर दिली जाते हिरवीगार अशी मिरची। पण इथे काका आता तळत आहेत गोल भजी, जी माझी सगळ्यात जास्त फेवरेट आहे। माझीच काय तर तुमची सुद्धा फेवरेट असणार। काकाने इथे कढईभर तेलामध्ये टाकलेले आहेत गोल भजी, जी दिसायला किती छान दिसत आहेत आणि गोल्डन ब्राऊन झाल्यावरती तर अजूनच भारी वाटतात। भजीचा सुगंध आसमंतात इतका दरवळलेला ना की माझ्या मनात झापूक झुपूक व्हायला चालू झालेलं। आणि भजी काय तर ऑल सीझन सगळ्यांनाच आवडते, ती कांदा भजी असो, बटाटा भजी असो किंवा गोल भजी। वडापाव, गोल भजी, बटाटा भजी तर तुम्हाला इथे मिळणार आहे, पण त्याबरोबर दिलेल्या जाणाऱ्या चटण्या घरगुती चटण्या आहेत आणि हे स्वतः वाफारे काकी बनवतात। काकींनी घेतलेला आहे पाव आणि पावाला लावलेली आहे चटणी आणि ठेचा। त्याबरोबर गेलेला आहे पावामध्ये सुकी चटणी, कांदा आणि इथे आलेले आहेत फ्राय कॉर्न आणि इथे गेलेला आहे वडा। बघितलात इतका जबरदस्त असा वाफारे काकींचा वडापाव तर तयार झालेला आहे। वडापाव बरोबर दिली जाते ती हिरवीगार अशी मिरची आणि इथे तयार झालेला आहे आपला असा झणझणीत वडापाव। हा वडापाव इतका दिसायला बेस्ट दिसतोय ना, तर चला टेस्ट करून बघूया की कसा लागतो ते। वडापावचा एकच बाईट आणि वातावरण टाईट। वडापावच्या पहिल्या बाईट मध्ये मी सरळ ढगात गेले, एवढा बेस्ट वडापाव होता। फक्त वडापाववर न थांबता मी टेस्ट केली त्यांच्याकडची गोल भजी आणि बटाटा भजी। गोल भजी तर ठेचा बरोबर एवढी जबरदस्त लागली ना, त्यानंतर मी टेस्ट केली ती कुरकुरीत क्रिस्पी बटाटा भजी, जी खाताच मी भजीच्या प्रेमात पडले। एवढी जबरदस्त भजी तुम्हाला नवी मुंबईमध्ये कुठेच मिळणार नाही। पोट भरलं पण मन भरत नव्हतं, म्हणून मी लास्टला टेस्ट केला ह्यांच्याकडचा पॅटीस। जो पॅटीस तर दिसायला इतकं भारी होता ना आणि चवीला इतका खतरनाक की असा पॅटीस तुम्ही कुठेच खाल्ला नसेल। वाफारे परिवार यांच्या स्टॉलवरती वडापाव खाणाऱ्यांची गर्दी तर असतेच, पण पार्सल नेणाऱ्यांची गर्दी सुद्धा दुप्पट असते। आणि हा जबरदस्त वडापाव बघून जर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर वाट कसली बघताय, लवकरात लवकर जा कामोठ्यामधील विस्ता कॉर्नर जवळील वरद विनायक मार्केटमध्ये वाफारे वडापाव यांच्या स्टॉलला व्हिजिट करा, जे सकाळी 9 ते 2 आणि 4 ते 10 पर्यंत चालू असतं आणि इथे तुम्हाला कंटिन्युअसली गरमागरम वडापाव मिळणार आहे। इथे तर मी वडापाव खाल्ला आणि घरच्यांसाठी पार्सल सुद्धा घेतलेला आहे। इथे काकींनी तशीच पुन्हा पावाला चटणी आणि ठेचा लावलेला आहे आणि सुकी चटणी कांदा टाकून मस्तपैकी त्यात वडे टाकलेले आहेत। एवढा जबरदस्त वडापाव बघून तुम्ही वाट कसली बघतायत, लवकरात लवकर व्हिजिट करा कामोठ्यामधील वाफारे वडापाव यांच्या स्टॉलला। आणि जे नवी मुंबईमध्ये राहतात त्यांनी हा वडापाव टेस्ट केला आहे की नाही हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। मग वाट कसली बघताय, लवकरात लवकर जा वाफारे वडापाव